नमस्कार, मी गणेश आवरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आता आलो आहे अकोला तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही ग्रामस्थ आहेत त्यांचं या ठिकाणी रस्ता रोको आणि अमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सकाळी हे जे काही ग्रामस्थ आहेत गावातील रस्ता रोको देखील या ठिकाणी केलं होतं. पोलीस प्रशासन असेल, बाकीचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी भेट दिली. सरपंच, अगदी थोडक्यामध्ये तुमच्या मागण्या काय आहेत आणि का हे तुम्हाला आंदोलन करावं लागलंय? आमची प्रमुख मागणी आहे, ह्या गावात दारूबंदी कायमच आहे, पण त्या दारूबंदीवर प्रभावी अंमलबजावणी पोलीस विभागाकडून होत नाही. त्या खऱ्या अर्थाने ह्या पोलीस प्रशासनाविरोधात आमचं खऱ्या अर्थाने आंदोलन आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, ही गावातील रस्ते असतील जे अपूर्ण PWDच्या विभागामार्फत जी ठेकेदारांना कामं दिली गेली, ज्यांचं टेंडर झालं, ती अपूर्ण कामे 2 ते 3 वर्षापासून आहेत. त्याचप्रमाणे आपला जो राज्य क्रमांक 23 हा एक रस्ता आहे, किंवा ओतूरवरून येणारा आपला अकोल्याकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. ह्या रस्त्यांना आपण खड्डे म्हणू शकत नाही किंवा दुरुस्तीही म्हणू शकत नाही, इतकी भयान अवस्था ह्या रस्त्यांची झालेली आहे. ह्या रस्त्यांकडे जर पाहिलं तर आपणाला माहीत आहे का, आपली कळसुबाई असेल, आपला भंडारदरा असेल, हे आपलं पर्यटन क्षेत्र आहे. आणि ह्या पर्यटनावरच वरील आपला भागातील जे दैनंदिन जे लोकजीवन आहे ते त्यावर अवलंबून आहे. परंतु जर आपले रस्तेच अशा पद्धतीचे असतील तर कशा पद्धतीने हे पर्यटक आपल्या विभागात पुणे मुंबईवरून येतील? आणि म्हणून हे जे प्रमुख राज्यमार्ग आहेत ते एक 9 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा दुरुस्त्या देखील त्या ठिकाणी झालेले नाही. या ठिकाणी आपण पाहिलं असेल की 2024 साली आमच्या बोटा गावावरून सर्व ग्रामस्थांमार्फत, मग बोटा असन, बेलापूर असन, ब्राह्मणवाडा असन, कोतुळ असन, या मार्गे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून पायी या ठिकाणी आंदोलन आपण या ठिकाणी नेलं होतं. ते आपल्या याच्या तहसीलपर्यंत ते गेलं होतं. त्यावेळीही डिपार्टमेंटकडून, PW डिपार्टमेंटकडून आश्वासनं देण्यात आली. एक 4 ते 5 महिन्यापूर्वी कुरकुटवाडीमध्ये देखील रास्ता रोकोचं आंदोलन झालं होतं रस्त्याच्या संदर्भात. परंतु कुठल्याही प्रकारची उपाययोजना, सक्षम उपाययोजना केली जात नाही. आणि म्हणून ह्या रस्त्याचं नवीन काम रुंदीकरणासह व्हावं, या प्रमुख मागणीसह दारूबंदीसाठी आणि जलजीवनची कामं आहेत तालुक्यात. आपल्या माध्यमातून आपणही बऱ्याच ठिकाणी मांडलेलं असेल, एक भयान अवस्था ह्या जलजीवन योजनेची आहे. त्याचप्रमाणे इथं ब्राह्मणवाडा प्रादेशिक योजना चालू आहे. निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतने पाठपुरावा करून आणि सर्व माहिती डिपार्टमेंटला देऊन देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना होत नाही. चालू झाल्यापासून हा ठेकेदार सुद्धा, आता त्या पाणी पुरवठा योजनेचा जी समन्वय समिती असते पाणी पुरवठा, तिचा मी अध्यक्ष आहे. अध्यक्षालाच जर ठेकेदार भेटत नसन, तो फक्त अधिकाऱ्यांनाच भेटत असन, तर सामान्यपणे दोष हा अधिकाऱ्यांवर जातो. म्हणून अशा ठेकेदारावर व संबंधित कुचकामी अधिकाऱ्यांवर जलजीवनची जी योजना आहे ती एकदम बोगस पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. त्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे. आणि संपूर्ण या ठेकेदार असन किंवा अधिकारी असन, या दोषींवर कार्य व्हावं यासाठी हे आमचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकारी आले असतील किंवा पोलीस आले असतील, जे तुमच्या महत्वाचे जे काही 2-3 मुद्दे आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले, काही शब्द दिला आहे का तुम्हाला? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय, परंतु त्यांचे वरिष्ठ अधिकारी अजून आलेले नाही. आणि समाधानकारक लेखी उत्तर त्यांनी आम्हाला न दिल्यामुळे आम्ही आमच्या उपोषणावर अजूनही ठाम आहोत. पोलीस प्रशासनाने फक्त माहिती दिली, परंतु आम्ही ज्या पद्धतीने काम करायला सांगितले त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने काय आम्हाला सांगितलेलं नाही. त्यांनी त्यांच्या कायदेशीर अडचणी किंवा कायद्याने आमच्या हात बांधलेल्या अशा पद्धतीची उत्तरं दिलेली असल्यामुळे आम्ही आमचं उपोषण थांबवणार नाही. देशमुख सर, पोलीसही म्हणतात का आमच्या हातामध्ये काहीच नाही, आमच्या हात बांधले. नेमकी यांनी न्याय मागायचा कोणाकडे आणि काय समजायचं? तालुक्यातल्या रस्त्यांच्या प्रश्नाच्या बाबत मी काही बोलणार नाही. जलजीवन हा माझाही विषय नाही, परंतु ब्राह्मणवाडा गावात गेल्या 40 वर्षांपासून अवैध दारूची विक्री होते. त्याबाबत अनेक वेळेला हेरम सर असेल, आम्ही असेल, जिल्ह्यात आणि राज्यात आवाज उठवला. परंतु सगळ्यात एक अभिमानाची गोष्ट आहे की अवैध दारूच्या बाबतीमध्ये तरुण पिढी जागी झाली. त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. जिल्ह्याचे SP जे आहेत इंगळे साहेब, त्यांच्याशी माझा संपर्क झाला. पोलीस अधीक्षक मुमुक्कू सुदर्शन यांच्याशी संपर्क झाला. दोन्ही माणसांनी सांगितलं की आम्ही त्यावर ठोस कारवाई करू. खरोखर ब्राह्मणवाड्यात गेल्या 40 वर्षापासून आणि आता नवीन अशी दरवर्षी 2-2, 4-4 दारू विकणारे तयार होतात. या सर्वांच्या वरती कायमस्वरूपी बंदीची कारवाई झाली तर ब्राह्मणवाड्याला
त्याचं सांस्कृतिक जे जुनं रूप आहे ते पुन्हा पाहायला मिळेल हीच अपेक्षा. संजू, तुम्ही देखील मला वाटतं काहीतरी मध्यंतरी तुम्हाला धमकी दिली गेली आहे, तुम्ही निवेदनं वगैरे दिलेत पत्रकार संघटनेच्या माध्यमातून, नेमकी काय घडलं होतं तो प्रकार? त्यावेळी म्हणजे आपण जवळजवळ 10-15 दिवसापूर्वी जवळजवळ बातम्या लावतो या दारू संबंधी. याच्या अगोदर आपण आंदोलन वगैरे केली. ह्या बातम्या लावित असताना आम्हाला कळालं की ह्या ठिकाणी एका दारू पकडलेली गोठ्यावर. त्यानंतर मी त्या गोठ्यावरती ते दारू पकडल्यावर गेलो तर तिथे जे कुटुंब होतं, शिंदे कुटुंब, यांनी मला धमक्या वगैरे दिल्या. आणि तिथं ती जी महिला होती तिने चप्पल वगैरे काढली की तुम्ही आमच्या इथे यायचं नाही, तुम्ही दुसऱ्यांकडून पैसे घेता मग बातम्या बनवता, म्हणजे पत्रकारांवर हे आरोप केले गेले. तर मग म्हणजे एवढे आपण समस्या मांडतो. जेव्हा जेव्हा या तालुक्यात आंदोलनं झाली तेव्हा पत्रकार या प्रत्येक आंदोलनात तुम्ही पाहताय, रस्त्याची आंदोलनं, दारूबंदीची आंदोलनं, तर पत्रकारांनी प्रत्येक टायमाला ह्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. एवढं होऊन सुद्धा जर पत्रकारांना जाब विचारला जात असेल तर सर्वसामान्य पद्धतीने आरोप केले जातात आणि कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रकार केला जातो. रेश्माताई, थोडस पुढे या. काय समजायचे आता हे असेच आंदोलन किती वर्ष करायची वेळ आता प्रत्येक गावची ती आता इथं चालू झालं. हिरामण कुलकर्णी सर प्रत्येक गावामध्ये जात आहेत, देशमुख सर जात आहेत आणि अशीच आंदोलन करावं लागतात. किती वर्ष करायची अशी आंदोलन आता? याबद्दल सांगायचं झालं तर 2019ला जेव्हा अकोले तालुक्यामध्ये विधानसभा झाली आणि विधानसभेमध्ये अकोले तालुक्याने परिवर्तन केलं आणि आताचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यावेळेस प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिलं. त्यावेळेस त्यांची 2च मागण्या होत्या की मी तालुक्यातले 2 नंबरचे धंदे पूर्ण बंद करणार, कारण मी 2 नंबर वाल्यांचा कर्दंकाळ आहे. पण आज त्यांना सत्तेवरती येऊन 7 वर्ष झालेली आहेत. ना परिस्थिती बदलली ना स्थिती बदलली. बदललं ते फक्त काय बदललं, आमदारांचे जे शब्द होते ते मात्र बदलले. आमदार साहेब आज लोकांमध्ये दिसतात पण अकोले तालुक्याचा विकास मात्र कुठंच दिसत नाही. त्यातल्या त्यात कोतूळ पासून बोटा आणि लिंगदेव पासून बोटा ही जी पठाराची परिस्थिती आहे ही तर काडी मात्र देखील बदललेली नाही. 2 नंबरचे धंदे बदलले नाहीत आणि विकास सुद्धा बदललेला नाही. तर आमदार साहेबांनी कमीत कमी त्यांनी जो जनतेला शब्द दिला होता त्यावरती ठाम राहावं एवढीच आमची इच्छा आहे. चंद्रकांत दादा, थोडं पुढे या. रेश्माताईंनी सांगितले जे काही शब्द होते 7 वर्षापूर्वीचे ते शब्द राहिले नाहीत. राजकारण म्हणून आपल्याला बोलायचं नाही, मात्र ते आमदार विस्तारित असं समजायचं. 100% निश्चितपणे पिचड साहेबांच्या नंतर जनतेने लोकमान्यच म्हणू आपण त्यांना. ते म्हणतात मी जनतेतला आमदार आहे, जनतेने मला निवडून दिलंय आणि कार्यसम्राट म्हणतायत, ही पदवी लावतायत. तर सर्वप्रथम मी एका मुद्द्यावरती बोललेले, या ठिकाणी आम्ही सर्वजण उपोषण करायला यासाठी जमलोय की अवैधरित्या जी काही दारू या ठिकाणी सुरू आहे ती बंद व्हावी. आणि आमदार साहेबांचे शब्द आहेत की या तालुक्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवरचा मी कर्दनकाळ आहे. तर मग आज 7 वर्षामध्ये अजूनही दारूबंदी का झाली नाही हा माझा लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे. आणि तुम्ही जे म्हटले की 7 वर्षामध्ये काय, तर 7 वर्षामध्ये निश्चितपणे विकास जर म्हणायला जर गेले तर पठार भागाला विकासापासून कोसो दूर ठेवलेले आहे. आज तुम्ही बघा, आता तुम्ही कोतळवरून आलेले असाल तर इथपर्यंत येताना तुम्ही खड्डे मोजले की तुम्हाला खड्डे सुद्धा असंख्य खड्डे तुम्हाला रस्त्याने दिसतील. रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टी पण भरलेली नाही. 2,500-3,000 कोटीचा निधी आलाय सांगतायत की आमदार? मग ते 2,500-3,000 कोटी गेलेत नेमके कुठे? खड्ड्यात गेलेत की घशात गेलेत की खिशात गेलेत? हे पण शोधायची आज गरज आलेली आहे. सर्वसामान्य माणूस हाच प्रश्न विचारतोय की आताची जी विधानसभा तुम्ही लढलात की मी 3200-2300 कोटी रुपये आणले तर ते गेले कुठं? जर पठार भागाला जर विचारलं, आम जनतेला जर तुम्ही विचारलं तर ते 2300 कोटी रुपये 2400 कोटी रुपये मधलं एकही कोटी रुपयाचं काम आमच्या पठार भागात झालेलं दिसत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो पत्रकार मित्रांना की तुम्ही सांगावं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही आता कोतुळमधून अकोल्यावरून इथपर्यंत आलात तर या रस्त्याची दुर्दशा तुम्ही बघितलेली आहे. पाण्याचा प्रश्न सरपंच साहेबांनी सांगितलाय की जलजीवनची कामं झालेली आहेत पण अपूर्ण झालेली आहेत. आणि मग एकीकडे जर समजा मग आम्ही असं म्हणायला पाहिजे किंवा जनतेने म्हणायला पाहिजे की लोकप्रतिनिधींचा या अधिकाऱ्यांवरती प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा दबाव राहिलेला नाही. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की लोकप्रतिनिधींनी जागरूक होऊन, तुम्ही विकास पुरुष आहात, कार्यसम्राट आहात हे लोक म्हणतात, परंतु पठार भाग तेव्हाच म्हणेल ज्यावेळेस पठार भागातली कामे मार्गी लागतील आणि आमच्या पठार भागाला न्याय मिळेल. नक्कीच या ठिकाणी हिरंबा कुलकर्णी सर आहेत. सर, आमदारांशी अनेक वेळा तुम्ही बैठका केल्यात, पोलीस अधीक्षक असतील त्यांच्याशी झाल्यात, ऍडिशनल एसपी असेल किंवा एसपी असेल, उत्पादन शुल्क असेल, अनेकांशी तुम्ही बैठका केल्यात, आंदोलन आजही करतायत. एवढं लांब तुम्ही इथपर्यंत आलायत, किती दिवस आता ही आंदोलन करायची?
जवळजवळ 12 वर्ष झाले या आंदोलनामध्ये मी आहे. अनेक पोलीस अधिकारी बदलून गेले, हे गेले, पण सध्याच्या याच्यामध्ये फक्त एक सकारात्मक गोष्ट ही आहे की राजकारणापलीकडे जाऊन आमदार या आमच्या चळवळीच्या बरोबर आहेत किंवा त्यांनी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, पोलीस पाटलांच्या मिटिंग घेतल्या, तर त्यामुळे त्यांचा या आंदोलनाला एक पाठिंबा आहे, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. दुसरं, तुम्ही जो विचारला प्रश्न, तर खरोखर निराश होण्यासारखं होतं की किती दिवस हे करत राहायचं. म्हणजे आज आंदोलन चालू असताना जर दारू पिऊन लोक इथं आले असतील तर हे किती निराशाजनक आहे. मध्यंतरी वारंगोशी फाट्यावर आम्ही भर पावसामध्ये आंदोलन केलं. रात्री त्या सरपंचबाईंचा फोन आला, मला असं वाटलं त्या आंदोलनाबद्दल फोन असेल, तर त्या सांगत होत्या रात्री परत दारू विकायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात आंदोलनांचाही काही परिणाम होत नाही, धाडीचाही काही परिणाम होत नाही, कारवायांचा काही परिणाम होत नाही. कधी कधी असं वाटतं की हे सोडून द्यावा हे दारूबंदीचं आंदोलन, याच्यातून निष्पन्न काही होत नाही. ते एकल महिलांचं काम केलं तर काहीतरी आयुष्य तरी उभे राहतात, पण ते बघवत नाही. मला सांगा की आज हे सगळे लोक आहेत या ठिकाणी आलेले, हे सगळे शोकाकुल लोक आहेत. तुम्हाला सांगताना मला दुःख होतं की ही सगळी माणसं स्मशानभूमीतून येऊन बसलेली तिथं. आज या ज्या तरुणाचा मृत्यू झाला 10 दिवसापूर्वी, तर हे सगळे स्मशानभूमीमध्ये दावा केला आणि दावा करून हे सगळेजण जसेच्या तसे इथं बसलेले आहेत. तेव्हा घरातले तरुण मुलं जात आहेत. आज तालुक्यामध्ये किमान 100पेक्षा जास्त मुलं गेल्या 2-3 वर्षामध्ये दारूनं गेलेली आहेत. आणि म्हणून या आंदोलनाकडे केवळ हे काहीतरी पोलिसांवर टीका करतात, एक्साईजवर टीका करतात, प्रशासनावर टीका करतात असं न घेता ही एक मानवतेची लढाई आहे, किंवा गोरगरिबांच्या घरामधले संसार हे सावरण्याची लढाई, अशा दृष्टीने बघितलं पाहिजे. म्हणून माझ्या 2-3 फक्त मागण्या अशा आहेत की पहिली गोष्ट अशी की ज्या दुकानातून दारू येते त्या दुकानावर कारवाई करण्याची गरज आहे, कारण हा खेळ खेळण्यात काही मजा नाही. आणि म्हणून जी बाटली सापडते ती कोणत्या दुकानातून आली त्या दुकानावर कारवाई झाली पाहिजे. गाड्या पकडल्या पाहिजेत, म्हणजे घारगावून दारू येते, आळे फाट्यावरून दारू येते, संगमनेरहून दारू येते, ठाणगावून दारू येते, या सगळ्या ज्या येतात तर त्या गाड्यांवर हे झालं पाहिजे. आणि पुढच्या टप्प्यावर जाऊन तडीपारीची जी आमची मागणी आहे तर ती तडीपारी केली पाहिजे. आणि कायद्यातले जे बदल आहेत त्या संदर्भात आमचे मच्छिंद्र आणि आम्ही त्याच्या संदर्भात प्रयत्न करतो आहोत. सरपंच, अगदी शेवट तुम्हाला विचारतो, प्रशासन सगळं तुमच्याशी बोलले, जे काही तुमचे 2-3 मुद्दे आहेत, आता काय शब्द दिलाय, तुम्ही अजूनही तुमच्या मुद्द्यावरती ठामच आहात, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला लेखी पाहिजे, काय पाहिजे, नेमकी कसं ठरणार? ठोस असा कोणी काही सांगितलं नाही. उडवाउडवीची उत्तरं करून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. थोडं समाधान फक्त माझं एक्साईज डिपार्टमेंट बरोबर जे त्यांचे अधिकारी होते त्यांच्या बरोबर झालेलं आहे. ठोस अशी भूमिका काही अकोले पोलीस स्टेशनने घेतलेली दिसत नाही. MGPच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काही ठोस अशी भूमिका आम्हाला इथं मांडून आमचं समाधान होईल असं काही उत्तर दिलेलं नाही. आणि PWDचे नंबर 1चे जे PWD विभाग नंबर 1चे अधिकारी आले, नंबर 2चे अधिकारी अद्यापपर्यंत देखील आलेले नाही, कारण त्यांना माहिती आहे ते काल चालू कामातच मी बऱ्याच वेळा कामं आडून त्यांना समस्या मांडल्या होत्या. परंतु आज उपोषणात किंवा आंदोलनात उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तरच नाही, म्हणून आज ते आलेलेच नाही. म्हणून जर मागण्याही पूर्ण नाही किंवा ठोस काहीतरी त्यांच्याकडे देण्यासारखंही आम्हाला काहीच नाही, म्हणून आमचं हे आंदोलन असंच चालू राहील. नक्कीच आपल्यासोबत हे जे काही ब्राह्मणवाडा गावचे सरपंच असतील, पंचक्रोशीतील जे काही गावं आहेत त्यातले जे काही प्रमुख लोकप्रतिनिधी असतील, प्रतिनिधी असतील, ते या ठिकाणी बसलेले आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही. हे आंदोलन असंच सुरू राहील. प्रतिनिधी प्रवीण देठे, मी गणेश आवारी, MH मराठी, ब्राह्मणवाडा, अहिल्यानगर.